पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे चीन पाकिस्तानातील कारनामे समोर। ओडिशात ज्योतीनं संपर्क केलेल्या युट्यूबरची सुद्धा चौकशी। ISISसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एकाला उत्तर प्रदेश ATS कडून अटक। मोरादाबादमधून शहजादला अटक। पाकिस्तानला नाणेनिधीच्या नव्या 11 अटींची वेसण। भारतासोबतच्या संघर्षानंतर जवळपास 2.5 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक म्हणजे 18% जास्त संरक्षण खर्च राखून ठेवण्याच्या सूचना, तर कृषी उत्पन्नावर सुद्धा कर लावण्यासाठी नवीन कायदे करण्याच्या सूचना। लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर दहशतवादी अबू सैफुल्ला ठार। अज्ञातानं झाडल्या गोळ्या। 2006 मध्ये RSS मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा होता मास्टरमाइंड। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर। गुंडगिरी रोखण्यासाठी अजित पवार आता काय नेमकी कारवाई करणार याकडे लक्ष। फडणवीसांचा फोन व्यस्त लागल्यानं शरद पवारांचा थेट अजित पवारांना फोन। पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा। शेतकऱ्यांसह बैठक घेण्याची अजित पवारांना सूचना। मुंबईतील KEM रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू। 58 वर्षीय महिला आणि 13 वर्षाच्या मुलीचा समावेश। डॉक्टरांकडून मात्र सहव्याधीमुळे मृत्यू झाल्याचा दावा। आजपासून 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू। 19 ते 28 मे दरम्यान विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज। अर्जामध्ये 10 कॉलेजना प्राधान्य देता येणार। नवी मुंबईमध्ये 13 कोटींच्या ड्रग्जसह 5 जणांना अटक। 6 किलो 688 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त। ATS आणि RCF पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस अवकाळीचा तडाखा। हवामान खात्याचा अंदाज। नाशिक, जालना, अकोला, अहमदनगरमध्ये शेतीचं मोठं नुकसान। मुंबई, ठाण्यात सुद्धा मध्यरात्री रिपरिप।